नमस्कार महाराष्ट्र, मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते रूप्स किचन रेसिपीजमध्ये. तर आज रूप्स किचन रेसिपीजमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे केकची रेसिपी. तर हा जो केक बनवणार आहे तो मी चॉकलेट क्रीम बिस्किटपासून बनवणार आहे. तर श्रावण महिना सुरू असल्यामुळे विदाऊट अंडं म्हणजेच अंडं न वापरता आपण हा एगलेस केक बनवणार आहोत. तर सर्वांना जमेल आणि सर्व साहित्य सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने आणि खूप टेस्टी असा हा केक आपण आज बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही रेसिपीज अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर केक बनवण्यासाठीच आपल्याला साहित्य लागणार आहे चॉकलेट क्रीम बिस्किट 2 पॅकेट, दूध अर्धा कप आणि वर 2 चमचे एक्स्ट्रा, बेकिंग पावडर किंवा इनो 1 चमचा, साखर 1.5 चमचा, चोको चिप्स 1 चमचा हे पर्यायी आहे आणि कलर बॉल जे डेकोरेशनसाठी आपण वापरणार आहोत हे सुद्धा पर्यायी आहे. तर बघूया केकची रेसिपी. तर इथे मी चॉकलेट क्रीम बिस्किट्स घेतलेले आहे 2 पॅकेट. तर प्रत्येक जे पॅकेट आहे ते 120 ग्राम अशा मापात आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीचे जे क्रीम चॉकलेट बिस्किट्स असतात ते तुम्ही इथे घेऊ शकता. कोणत्याही चॉकलेट क्रीम बिस्किटचा वापर आपण इथे करू शकतो आणि हा केक बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या बिस्किटमधले जे क्रीम आहे ते अशा पद्धतीने फोकच्या सहाय्याने एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या क्रीमचा वापर पुढे कशा पद्धतीने करायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व बिस्किटांमधले क्रीम आपण काढून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बिस्किट आपण घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये 1.5 चमचा साखर घालायची आहे. या बिस्किटामध्ये साखर जास्त प्रमाणात असल्यामुळे साखरेचा वापर जास्त नाही करायचा आहे. तर साधारणतः 1.5 चमचा मी साखर इथे घातली आहे. आता पूर्ण ही पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर एका बाउलमध्ये ही पावडर काढून घ्यायची आहे आणि दूध आपल्याला थोडं-थोडं करून घालायचं आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं, की अर्धा कप आणि थोडंसं वरती 1-2 चमचे आपल्याला दूध लागणार आहे. म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे. जास्त पातळ नाही करायचं. त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. तुम्हाला जर बेकिंग पावडर वापरायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही इनोसुद्धा घेऊ शकता. म्हणजे इनोचं जे 1 पॅकेट आहे ते 1 चमचा या प्रमाणात असतं. तर इनो यामध्ये वापरू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि जशी तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहता की जास्त इथे पातळही नाही आहे बॅटर आणि त्यानंतर मी इथे हे चॉकलेट चोको चिप्स वापरत आहे. तर तुम्ही या ठिकाणी डार्क चॉकलेटचे तुकडे करूनसुद्धा वापरू शकता. त्याची चव खूप छान लागते या केकमध्ये. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर केकच्या भांड्याला अशा पद्धतीने बटर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने बटर पेपर घालायचा आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे. म्हणजे जो केक आहे तो खाली लागणार म्हणजे चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने मी बटर लावून घेत आहे. त्यानंतर जे तयार बॅटर आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि अशा पद्धतीने टॅप करायचं आहे. म्हणजे पूर्ण बाजूने जे भांडं आहे ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढई मी 5 मिनिटे मंद आचेवरती गरम करून घेतलेली आहे आणि स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती केकचं भांडं ठेवायचं आहे. तर यामध्ये मी थोडेसे जे कलर बॉल आहेत ते मिक्स केले होते आणि केक जो आहे तो आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर 30 ते 40 मिनिटे बेक करायचं आहे आणि 30 ते 40 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. तर चाकूच्या सहाय्याने मी चेक केलं होतं आणि केक जो आहे तो पूर्णपणे तयार आहे. चाकूने आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे आणि जो बटर पेपर आपण लावला होता तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हा बिस्किटचा केक तयार होतो. जास्त वेळही लागत नाही आणि खूप साहित्यांची आवश्यकताही पडत नाही. तर खूप सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता.
खूप मस्त स्पॉन्जी असा हा केक तयार होतो. आता मी जे सुरुवातीला सांगितलं होतं, की जी क्रीम आपण काढून घेतली होती बिस्किटची, त्याचा वापर आपण कसा करणार आहोत. तर त्या क्रीममध्ये आपल्याला कोणतीही कॅडबरी म्हणजे डेअरी मिल्क वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर एक कॅडबरी मी अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर चॉकलेटला मेल्ट करून घ्यायचे. त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचे. गरम झाल्यानंतर ते जे बाऊल आहे ते आपल्याला यावरती ठेवायचे आणि हे जी क्रीम आहे किंवा हे चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचे. आता मेल्ट होताना मी यामध्ये घालणार आहे चॉकलेट सिरप. तर तुम्ही कोणतंही डार्क चॉकलेट सिरप घेऊ शकता. ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि सर्व साहित्य म्हणजेच आपण जे वापरलेलं आहे ते मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे केकच्या वर लावायचं आहे. आता हे सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर असाच केक खायचा असेल किंवा एका वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर मी या पद्धतीने करत आहे आणि गरम असतानाच आपल्याला हे केकच्या वर लावून घ्यायचे. तर सर्व बाजूंनी अशा पद्धतीने लावून घेणार आहोत आपण आणि वरती तुम्ही चोको चिप्स किंवा जे मी कलर बॉल वापरणार आहे ते वापरू शकता किंवा असाचही तुम्ही जर केक खाल्ला तरी तो खूप मस्त लागतो. बाकी गोष्टी यामध्ये काही ॲड करायची गरज नाही आहे किंवा कोणतं एक्स्ट्रा यामध्ये काही वापरण्याची आवश्यकता नाही आहे. तर यावरती मी कलर बॉल जे आहे ते पसरवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आपला हा चॉकलेट क्रीम बिस्किटचा केक तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हा केक नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे जरूर कळवा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही रेसिपीज अपलोड करेल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत छान रहा, छान खा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.